गुड मॉर्निंग मंडळी. तर आज होता ओटी भरायचा कार्यक्रम. तर सकाळी सकाळी उठून लागली धंद्याला, म्हणजे रांगोळी काढायला. चॉक वगैरे तसं तर काही नव्हता. मग नंतर कोळसा असतो, कोळसाने कच्चं रफ पेज वगैरे करून घेतलं. मग मी आणि माझी सिस्टर लागलो दोघं मिळून रांगोळी काढायला. रांगोळी तशी मोबाईलवरूनच बघितली होती. मग मध्ये नाव टाकायचं होतं, इकडं बसू तिकडं बसू. म्हटलं चला रांगोळीमध्येच बसू. मग रांगोळीमध्ये बसून मग बेबी शोअर असं नेम वगैरे टाकून घेतलं. मग कसं बसं करून फायनली पूर्ण रांगोळी कंप्लीट केली. त्याच्यानंतर खूप जास्त भूक लागली होती. मग मस्त पोहे वगैरे खाल्ले. मग नंतर मामान ते बोलले डेकोरेशनचं काय काय सामान आणले ते बघून घ्या. मग नंतर आम्ही सगळ्यांनी डेकोरेशनचं सगळं सामान वगैरे बघून घेतलं. मग डेकोरेशन करायला स्टार्ट केलं. तर मी फुगे फुगून देत होती, माझी बहीण तिथं चिपकवत होती. मग टेबल सजवायचा टाईम आला. मग माझ्या बहिणीने कसं तरी टेबल सजवला. मग आला आपला झगमगान मला बघा, म्हणजे रेडी व्हायचा टाईम. रेडी वगैरे झाली. नंतर सगळी मंडळी अशी बसलेली होती. फोटोग्राफरच्या बाजूलाच बसली होती. मग कसं फ्रेंड्ससोबत पण शेअर करता यायला पाहिजे आणि तुमच्यासोबत पण फोटो वगैरे काढायला. मग मामीची सगळ्यांनी ओटी वगैरे भरली. मग मामी अशी मस्त गोलू मोलू दिसत होती. मग पेढा का बर्फी, मम्मा मामीन त्यांचं सगळ्यांचं ते चालू होतं. मग शेवटी मामीने बर्फी सांगितलं आणि बर्फीच निघाली. मग फोटोशूटचा कार्यक्रम पण लावलं बाबा आपल्याला धंद्याला. म्हणजे हे द्या, कोण मामी कोण मामा दादा सगळ्यांना स्टिकर वाटायचं. मग बाहेर माणसांचं जेवण चालू होतं. मध्ये लेडीज लोकांना जेवायला बसवलं. मग मामी चालली होती माहेरी. मग सगळ्यांनी मामीला बाय बाय केलं. मामा आणि मम्मीला भांडे धुवायला लावले, कारण की ते स्वयंपाक तर रेडी आला होता. मग यांनी भांडे तर धुतलेच पाहिजे ना. मग 4 वाजता सगळ्यांचा चहा प्यायचा आमचा कार्यक्रम चालू होता. चहा वगैरे पिला. इकडं माऊचं वेगळंच खेळायचं चालू होतं. मग आम्ही आमच्या शेजारच्या बाबांना बघायला गेलो. मावशी, मी, माझे भाऊ, मम्मी. नाश्ता वगैरे करून घेतला. घरी आलो. मग घरी आमचं लग्नाची कॅसेट बघायचं ठरलं होतं. मग सगळे आम्ही बसलो मस्त लाईनीत लग्नाची कॅसेट बघायला. तुम्हाला पण लग्नाच्या कॅसेटचा पूर्ण ब्लॉग पाहिजे असेल तर प्लीज कमेंट करा. तर तिथे मेहंदीचं पहिले लावलं. मग मेहंदीचं वगैरे बघता बघता पुढे मी रडत होती. तर माझ्या मावशी सगळे रडायला लागले. तर असा गेला माझा आजचा दिवस. थँक्यू सो मच. बाय बाय.